पुण्यात आज शरद पवार यांच्या सभेचा धडाका पाहायला मिळणार आहे। 2 रोड शो आणि 4 ठिकाणी सभा होणार आहे। सकाळी पिंपरी चिंचवड भागात रोड शो असणार आहे। दुपारी शिरूर येथे अशोक पवार यांच्यासाठी सभेचं आयोजन आहे। तर संध्याकाळी खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट आणि हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सभा होणार आहे। पिंपरी चिंचवड भागात रोड शो होणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले आहेत आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। अमोल, पुण्यामध्ये आज शरद पवार यांच्या सभेचा धडाका आहे। 2 रोड शो आणि 4 ठिकाणी सभा देखील होणार आहेत। तर सकाळी पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये रोड शो देखील होणार आहे। या संदर्भात काय ताजी अपडेट्स आहेत, कशा प्रकारची सध्या तयारी याची सुरू आहे? कारण अगदी काही वेळानंतर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये सांगवी या भागामधून शरद पवार यांच्या रोड शोला सुरुवात होणार आहे आणि दुसरीकडे पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी दोन्ही शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत तिथं स्वतः शरद पवार आता रोड शो करणार आहेत। तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये अशोक बापू पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा दुपारी 1 वाजता होणार आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पुणे शहरातील 3 मतदारसंघ जे अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामध्ये खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ या 3 ठिकाणी शरद पवारांची तोफ ही धडाडणार आहे। खरं तर आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे कारण की 5 ठिकाणी शरद पवार यांच्या सभा आणि रोड शो याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळपासून मोदी बाग या निवासस्थानी शरद पवारांना भेटण्यासाठी अनेक पदाधिकारी आहेत ते सुद्धा आलेले आहेत। काही पक्षप्रवेश सुद्धा अजित पवार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झालेले आहेत। निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि शेवटच्या सत्रात हा सगळा रणसंग्राम आल्यानंतर शरद पवार यांनी आता पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे त्यांचा दौरा आहे तो वळवलेला आहे आणि आज पुण्यातून याची सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। सकाळपासूनच भेटीगाठी सुरू झाल्यानंतर अगदी काही वेळानंतर शरद पवार हे सांगवीमध्ये जातील आणि तिथं रोड शो आहे तो सुद्धा त्यांचा होणार आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पुणे शहरातील 3 विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांची सभा होणार आहे। पुणे शहरात सभा होत असताना शरद पवार आता नेमकं कोणावर निशाणा साधणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे आणि या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। त्याआधी सकाळी जे 2 रोड शो होणार आहेत त्याला कसा प्रतिसाद पिंपरी चिंचवडकर देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण पहिल्यांदाच या 2 मतदारसंघामध्ये शरद पवारांचा रोड शो आहे तो सुद्धा होत आहे आणि त्याची तयारी कार्यकर्त्यांकडून जोरदार झालेली आहे आणि मोठं शक्ती प्रदर्शन आहे ते सुद्धा या रोड शोच्या दरम्यान केलं जाणार आहे। नक्कीच अमोल, या प्रचार सभा आणि रॅलीकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।